जळगावात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची जोरदार फटकेबाजी। भीमा कोरेगावची दंगल नियोजित होती, त्याची मला माहिती। खडसेबद्दल आम्हाला सर्वांना सहानुभूती आहे। ते जास्त काळ बीजेपीत राहणार नाही। ते सेनेत आले तर त्यांचे स्वागतच आहे। राहुल गांधी भविष्याचा नेता आहे। अहंकारी राजकारण, मीपणा, पैशाची मस्ती, सत्तेचा माज या सर्व गोष्टीवर गुजरात निकाल चपराक आहे। मला वाटत नाही गुजरातमध्ये बीजेपी निवडणूक जिंकली। ताकद पैसा असून सुद्धा अपमानास्पद विजय भाजपाचा झाला आहे। महाराष्ट्र स्थिर राहो म्हणून सरकारला पाठिंबा दिला आहे। सुरेश जैन जिल्ह्याचे महत्त्वाचे नेते आहेत। अशा बऱ्याच गोष्टीवर त्यांनी आज उहापोह केला आहे। भूमिकाच त्यांच्या तोंडून बाहेर पडली की काय असो, निवडणुका कोणत्याही क्षणी जरी जाहीर झाल्या, लोकसभा विधानसभेच्या, त्या दृष्टीनं पक्षाची यंत्रणा ती कार्यरत असावी। कुठल्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी, त्यासाठी राज्यभरामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर काही विभागांची जबाबदारी दिली। सुरेशदादा जैन यांना मी उद्या भेटणार आहे। सुरेशदादा जैन हे शिवसेनेचा या जिल्ह्यातला एक महत्त्वाचा अंग आहे। नाही, अजूनही महाराष्ट्रामधल्या अनेक भागामध्ये शेतकरी समाधानी नाही कर्जमाफीच्या बाबतीत। तो ऑनलाईनचा विषय असेल, सहकारी बँकांच्या संदर्भातल्या काही प्रश्न त्यात निर्माण झालेले आहेत, निधीचा प्रश्न आहे। शेतकरी अद्याप समाधानी नाही आणि शेतकऱ्यांच्या बरोबर शिवसेना कायम राहील आणि आहे। नाही, समाधानी म्हणजे असं आहे की समजा आम्ही विरोधी पक्षात असतो तरी आम्ही भांडणच राहिलो असतो ना। आज सरकारमध्ये राहून आम्ही काही गोष्टी करून घेतो। लक्षात घ्या, विरोधी पक्षात राहून सरकारविरुद्ध बोलणं आणि उभं राहणं फार सोपं असतं, पण घरामध्ये बसून जी गोष्ट मला पटत नाही, जी गोष्ट राज्याच्या, देशाच्या, शेतकऱ्यांच्या हिताची नाही, ते बोलण्यासाठी हिंमत आणि धाडस लागते। सत्ता बदलणं शक्य असताना असं का शक्यतो? सत्ता बदलणं सहज शक्य आहे, पण पर्याय नाही आहे। पर्याय फक्त शिवसेनेचं स्वबळावरती सरकार आणणं, राज्य आणणं आणि त्यासाठी काही काळ वाट बघणं, हाच एकमेव पर्याय सध्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि आम्ही त्यासाठी जी जान से मेहनत करत आहोत। असं आहे की मागची विधानसभा निवडणूक आम्ही स्वतंत्रपणे लढलेलो आहोत। युती त्यावेळेला श्री एकनाथ खडसे यांच्या तोंडातूनच भाजपाने तोडलेली। जळगावचे तुमचे युती तोडण्याची भूमिका आमची कधीच नव्हती, कारण या युतीचे जन्मदाता आम्ही आहोत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर। पण भारतीय जनता पक्षानं एका विशिष्ट परिस्थितीमध्ये जे काय तेव्हा त्यांना हवामानाचे अंदाज आले होते, अशी वादळं लाटा येत असतात राजकारणात। कधी सुनामी येते, कधी का ओछी आली, काल ती गेली, नवीन कुठला आला ना वादळ, ओछी का ओछी काय, अशा लाटा येतात आणि जातात। पण शिवसेना कायम राजकारणामध्ये टिकून राहील। लोकसभा निवडणुका आधी येते, मग विधानसभा येते। दोन्ही निवडणुका लढण्याची पूर्ण तयारी शिवसेनेनं केली। अदृश्य शक्ती त्याच्या मागे आहे, नक्कीच आहे। कुठलं आहे नेमकी काय असतं? भीमा कोरेगावची दंगल सहज घडलेली नाही। ज्या पद्धतीनं महाराष्ट्र पेटला आणि ती ठिणगी तिथे पडली, त्याची सुरुवात आधी 4 दिवस आधी जी शनिवारवाड्याला जी एल्गार परिषद झाली, त्या एल्गार परिषदेतून ही ठिणगी पडल्याचं मला सारखं वाटत आहे आणि तिथूनही सुरुवात आहे। अत्यंत नियोजनबद्ध रीतीने हे काम करण्यात आलं आणि असं काम करण्यामध्ये ही मंडळी उमर खलीदसारखी फार पटाईत आहेत, पडद्यामागून सूत्र हलवणारी। हा अदृश्य हात काय आहे आणि त्याला कोणी खतपाणी घातल्यानंतर या संदर्भात आता मुख्यमंत्र्यांनी न्यायालयीन चौकशीची घोषणा केली। त्याच्यामुळे जे काही मला सांगायचं आहे मी त्या समितीपुढे सांगेन। आता सांगून मला त्या संपूर्ण केसचं महत्त्व कमी करायचं नाही, पण माझ्याकडे पूर्ण माहिती। साहेब, मध्यंतरी खडसेंच्या सेना प्रवेशाविषयी चर्चा चालू होत्या आणि काही आता आज तुम्ही चाळीसगावला देखील त्यांच्याविषयी बरीच सहानुभूती दाखवलेली आहे। काय सहानुभूती दाखवायलाच पाहिजे। सहानुभूती का दाखवू नये? त्यांचे आमचे राजकीय मतभेद असू शकतात। खडसेंनी कधीही शिवसेनेविषयी
ममत्व बाळगलं नाही हे मला माहिती आहे. किंबहुना शिवसेनेशी जेव्हा युती तोडण्याचा प्रसंग आला तेव्हा सगळ्यात जास्त आनंद त्यांनाच झाला होता, कारण त्यांना वाटतं तेच मुख्यमंत्री होते आणि राज्याचे सूत्र हातात घेऊन शिवसेनेला चिरडून टाकू. पण नीती जी आहे ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे आणि फार मोठं पुण्य या पक्षामध्ये बाळासाहेबांच्या रूपानं आम्हाला लाभलेलं आहे. कोणी किती प्रयत्न केले तरी शिवसेनेच्या अंगावर जे वार करायला आले ते त्याच स्वतःच्याच तलवारीने त्यांचा मृत्यू आणि खतम झालेले आहे ते राजकारणामध्ये. तेव्हा खडसे यांनी 40-45 वर्ष पक्षात त्यांच्या घातल्यात, खर्ची घातली. त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली त्यावेळेला आणि आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. पण हल्ली बऱ्याच गोष्टी ते अजित पवारांच्या कानात सांगतात आणि अजित पवार त्यांना टाळी देतात. त्यांच्यामुळे त्यांची टाळी त्यांनाच लखलावं. पण खडसे फार काळ भाजपात राहतील असं मला वाटत नाही. शिवसेना स्वीकारेल का त्यांना जर सेनाप्रवेश त्यांनी चर्चा करू पक्षामध्ये उद्धवजींशी, पाहू ना. आमचं सुद्धा इन्कमिंग जोरात सुरू आहे, पाहाल तुम्ही भविष्यात. खडसे येतील असं वाटतं आपल्याला? खडसे कुठे येतील मी सांगत त्यामुळे खडसे भाजपात राहणार नाही हे मी सांगू शकतो. गुजरात निवडणुकीच्या निकालाकडे आपण कसे बघतो? गुजरात निकालाचा अंदाज मी आधीच वर्तवला होता. राहुल गांधीविषयी मी एक वक्तव्य केलं होतं की राहुल गांधी हा भविष्यातला नेता आहे आणि गुजरातची निवडणूक राहुल गांधीला नेतृत्व देईल देशाचं. ते सत्य झालेलं आहे. गुजरात निवडणूक ही धोक्याची घंटा आहे अहंकारी राजकारणासाठी. ज्यांच्या राजकारणामध्ये मीपणा, अहंकार, पैशाची मस्ती आणि सत्तेचा माज आहे त्या सगळ्यांसाठी गुजरातची निवडणूक, गुजरातचे निकाल ही एक चपराक आणि धोक्याची घंटा आहे. मला असं वाटत नाही गुजरातमध्ये भारतीय जनता पक्ष निवडणुका जिंकला असं मानायला मी तयार नाही. गुजरातमध्ये जरी आज भारतीय जनता पक्ष सत्तेवरती आला असला तरी निवडणुका जिंकून तो आलाय का? ज्या देशाला प्रधानमंत्री दिलेला आहे, ज्या राज्यातून अमित शहांसारखा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, ज्या पक्षाचा प्रचंड पैसा, प्रचंड ताकद, सत्ता असताना सुद्धा प्रधानमंत्र्यांनी 50 सभा घेऊन सुद्धा भाजपला निवडणूक जिंकताना दम लागला आणि जेमतेम त्यांना सत्ता मिळवता आली. मला असं वाटतं की हा अपमानास्पद विजय. फक्त त्या सरकारला बाहेरून म्हणण्यापेक्षा आतमध्ये राहून पाठिंबा दिलाय. सरकार महाराष्ट्र स्थिर राहावा म्हणून. असे काही बदल झाले तर शिवसेना सोबत असेल? मला वाटत नाही असे काही बदल.